सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागवण्यात आले आहेत। या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 11 मधून नागम्मा विठ्ठल हुळ्ळे यांनी भारतीय जनता पार्टी कार्यालयात उपस्थित राहून अधिकृतरित्या इच्छुक उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी पालिकेचे माजी सभागृह नेते शिवानंद पाटील यांच्यासह श्रीशैल बाबूराव हुळ्ळे, बसवराज आहेरवाडी, चन्नैया स्वामी, हनुमंत फुलारी, सागर कोकिळ, आप्पाशा माळी आदी मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अर्ज दाखल होताच उपस्थित कार्यकर्त्यांनी विजयी भव असा नारा देत उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केलं। नागम्मा विठ्ठल हुळ्ळे या सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय असून परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या, महिलांचे प्रश्न तसंच गोरगरिबांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे। समाजासाठी केलेलं त्यांचं योगदान उल्लेखनीय असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे। विशेष म्हणजे श्रीशैल हुळ्ळे परिवाराची समाजसेवा, सामाजिक कार्य आणि गोरगरिबांसाठी केलेल्या कार्यामुळे स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे। गोरगरिबांचे नेते म्हणून ओळख असलेल्या श्रीशैल हुळ्ळे परिवाराची त्यांचं निकटचं नातं असून नागम्मा विठ्ठल हुळ्ळे या श्रीशैल हुळ्ळे यांच्या काकू आहेत। अर्ज दाखल करताना नागम्मा विठ्ठल हुळ्ळे यांनी पक्ष नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांच्या मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि महिलांच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे काम करण्याची माझी तयारी आहे। पक्षानं संधी दिल्यास जनतेच्या विश्वासाला पात्र ठरेल असं कार्य करेन असं सांगितलं। भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे। दरम्यान प्रभाग क्रमांक 11 मधून नागम्मा विठ्ठल हुळ्ळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं स्थानिक राजकीय घडामोडींना वेग आला असून आगामी महानगरपालिका निवडणुकीत या प्रभागाकडे विशेष लक्ष लागून आहे।